ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजेच 28 जानेवारीच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की आता सायली सुमनकडे बसलेली असते. सुमनच्या शेजारी बसलेली असते. आता प्रतिमा देखील इथे असते. प्रतिमा इथे कॉफी आणण्यासाठी खाली गेलेली असते. इथे सायली म्हणत असते की खरंच सुमन काकू तुमचं वागणं कमाल आहे. तुमचं वागणं खरं तर सर्वांनाच इथे खरं वाटत आहे. आता तर आपल्याला श्रद्धा मॅडमची देखील इथे साथ मिळालेली आहे. इथे सुमन म्हणत असते की हे सर्व ठीक आहे ग सायली, पण मात्र या सगळ्या भाऊजी आणि वहिनी भरडल्या जात आहेत. त्यांची काय चूक आहे? मी त्यांना खोटं बोलत आहे. मला अपराधीपणा वाटत आहे. एका नीच माणसाला पकडण्यासाठी मी माझ्यावर प्रेम करणाऱ्या 2 माणसाला त्रास देत आहे. त्यांना माझी काळजी वाटत आहे. माझ्या काळजीने खरं तर ते टेन्शनमध्ये येत आहेत. खरं हे सर्व बघून मला वाईट वाटत आहे. सायली, एक काम करायचं का आपण भाऊजींना आणि वहिनींना सर्व काही सांगायचं? आता सर्व सांगून कसं चालेल? कारण की प्रतिमा आत्याचा स्वभाव तुम्हाला तर माहीत आहे. नागराज काकांनी एखादं नाटक केलं तर लगेच प्रतिमा आत्या विरघळून जात्या आणि सर्व काही सांगत्या. आणि रविराज काकांचा स्वभाव माहीत आहे ना तुम्हाला. रागाच्या भरात जर ते त्यांना हे सर्व का केलंस हे विचारायला गेले तर आपण जे काही करत आहोत ते सर्व काही बिनसून जाईल. इथे सायली असं देखील म्हणते की आपण रविराज काकासाठी आणि प्रतिमा आत्यासाठीच तर हे सर्व करतोय ना. त्यांना मारण्याचा कट करणाऱ्या ह्या नराधमाला शिक्षा तर द्यायलाच हवी ना. त्यासाठी आपल्याला हे थोडे दिवस असंच नाटक करा. दुसऱ्या बाजूला इकडे कल्पना किचनमध्ये स्वयंपाक वगैरे करत होती. तितक्यातच आता बाहेर आलेला असतो तो म्हणजे सचिन. आता त्यांना बघताच तो म्हणतो की मम्मा, असं म्हटल्याबरोबर आता त्या खरं तर रागातच त्याच्याकडे जातात. तुला किती वेळ सांगितलं आमच्यापासून दूर राहा, माझ्या मुलीपासून दूर राहा. तुला अस्मिताच्या डॅडनी घराबाहेर हाकललं होतं ना, तरी तुला लाज कशी नाही? अशी आता इथं कल्पना खरं तर जोरजोरात आणि रागातच बोलत असते. आता हे सर्व ऐकून खरं तर वरनं प्रताप देखील आलेले असतात. कल्पना, तुला काय झालं? का ओरडतीस? आता लगेच प्रतापनी सचिनला पाहितलेलं असतं. आता दुसऱ्या बाजूला इकडे रविराज इथे फोनवर बोलत असतात आणि अर्जुन आणि नागराज असतो. आता नागराजला इथं फार टेन्शन आलेलं असतं, कारण की सुमनजवळ सायली असते. त्याला टेन्शन असतं की सुमन सायलीला काही सांगणार तर नाही ना. तेव्हा मात्र इथे हे सर्व काही अर्जुनला कळतं. अर्जुन येताच म्हणतो, नागराज काका तुम्ही का टेन्शन घेतोस? इथं बस ना आरामात, सायली आहे त्यांच्याजवळ. तेव्हा लगेच नागराज म्हणतो, अरे सायलीला ती सांभाळणार नाही, कारण की ती एकदा हायपर झाली ना कुणालाच ऐकत नाही. मी जातो वरती. आता इथे रविराज म्हणतात काही गरज नाही जाण्याची. आता तो ऐकणार कुठे? तितक्यातच आता इथे प्रतिमा कॉपी घेऊन वरती जाणार असती. लगेच तो म्हणतो की वहिनी तुम्ही माझ्याकडे द्या कॉपी, किती फेऱ्या मारणार, मी जातो वरती घेऊन. आता सर्वच इथे थांबवतात, मात्र तो थांबत नाही आणि वरती कॉपी घेऊन जातो. आता इथे सायली आणि सुमनचं खरं बोलणं सुरू असतं. सायली इथे सांगत असते की आता तरी नागराज काकांना विश्वास बसला आहे की तुमचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. आतापर्यंत हे ठीक आहे, मात्र त्यांच्या विरोधात असा काहीतरी पुरावा आपल्याला हवा तरच हे सर्व काही संपेल. आता हे बोलणं चालू असतानाच खरं तर इथे पडदेशी नागराज आलेला असतो. नागराज इथे आल्याबरोबर आता लगेच सुमन इथे नाटक करायला किंवा ॲक्टिंग करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की तू दूर हो, तुम्ही पण दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा. माझ्याजवळ कुणीही थांबू नका. एक दगड घेऊन ये तू आणि एक लाल कलरचा कापूस घेऊन ये. दगड आणि कापूस माझ्या हाताला बांधलंय, पायाला बांधलंय. मला खरंच भीती वाटते. अंधार झालाय, रात्र होणार आहे. मला खूप भीती वाटते. माझ्यापासून लांब राहा, दूर राहा, तुम्ही दोघं पण दूर व्हा, माझ्याजवळ कुणीही येऊ नका. असं ती खरं तर परत इथे बोलत होती. आता ह्या सर्व गोष्टी का करत असते हे सर्वांनाच आपल्याला माहीत आहे, कारण की नागराजला ह्या खऱ्या वाटाव्या म्हणून. आता दुसऱ्या बाजूला इकडे प्रतापवरनं खाली आलेले असतात. हे बघ सचिन, अस्मिताची तब्येत अजिबात बरी नाही आहे आणि त्यात आणखी तू भर घालू नको. आलास तसा वापस जा, आतमध्ये काही येऊ नकोस. तेव्हा लगेच सचिन इथे म्हणत असतो की नाही मी जाणारच आहे, पण मात्र मला एकदा अस्मिताला भेटायचं आहे. ती माझे कॉल्स उचलत नाही, मॅसेजला रिप्लाय देखील देत नाही. मला खरं तर काय करावं हेच कळत नाही. तेव्हा प्रताप म्हणतात, मी सांगू का तुला काय करायचं? हे तुझं काळं तोंड आहे ना, आत्ताची आत्ता इथून घेऊन जायचं, निघून जायचं इथं. तुला कळत नाही का? ती कॉल्स उचलत नाही, तुझ्या मॅसेजला रिप्लाय करत नाही, म्हणजे तिला तुझ्याशी काहीही बोलायचं नसेल तर आत्ताची आत्ता इथून निघून जा. आता तरी देखील तो इथं ऐकत नसतो. अस्मिता म्हणून इथून आतमध्ये येत असतो. आतमध्ये आल्याबरोबर आता इथेच लगेच सायली आणि अर्जुन देखील आलेले असतात. आता त्याला घरात बघून खरं तर अर्जुनचा पारा इथे चढलेला असतो. अर्जुनने खरंच त्याच्या एक जोरात कानसली दिलेली असते. आता तो म्हणत असतो की मार मला, अजून मार, कारण की मी त्याच लायकीचा आहे, पण मात्र मला आता माझ्या अस्मीपासून आणि बाळापासून तुला अस्मीची शपथ देतो. असं म्हटल्यावर खरं तर आता अर्जुन इथं शांत झालेला असतो. आता भागणं लगेच अस्मिता येते. अस्मिता म्हणत असते की माझी आणि माझ्या बाळाची तू माझ्या भावाला शपथ देतोस? तुला जर थोडी ही आमची किंमत असती ना, तर तू असा वाहतच कधी गेला नसतास. खरं तर आता खूप उशीर झाला आहे, आपल्यातलं सर्व काही संपलं आहे सचिन. मात्र आता इथे सचिन ॲक्टिंग करत असतो. तो म्हणत असतो मी चुकलो,
मला माफ कर अस्मी, पण या मला चुकीची खूप मोठी शिक्षा मिळते. खरं तर तुला टेन्शन येऊ नये म्हणून ह्या सर्व काही गोष्टी तुला सांगितल्या नाही. मी कॅनडाला जाणार नाही आणि मी माझ्या अस्मीची आणि बाळाची काळजी घेणार असं म्हटल्याबरोबर, सर्व सांगितल्याबरोबर माझा जॉब गेला असं म्हटल्यावर खरं तर अस्मिता देखील टेन्शनमध्ये आलेली असते. आता तिला काय माहिती आहे हे सर्व काही नाटकं आहेत म्हणून. माझी खूप जास्त परेशानी चालू आहे. माझ्याकडे पैसा देखील नाही आहे. माझी रोजच्या खर्चासाठी देखील अडचण सुरू आहे. ते देखील माझ्याकडे इथे नाहीत. ते मला म्हटले देखील, तू जर परत आला तर तुझं काही सर्व काही सुरळीत होईल. पण मात्र मी म्हणलो की नाही, माझ्या बायकोसोबत आणि मुलासोबत. पण आता बघ ना, मी या माझ्या जगात मीच एकटा पडलो. तेव्हा मात्र अर्जुन इथे म्हणत असतो, का तुझी ती गर्लफ्रेंड नाही का? नाही रे, अशी नाती टिकत नसतात. खरं नातं तर खरं नवरा बायकोचंच असतं. हे सर्व ऐकल्याबरोबर खरं तर प्रतापला हे सर्व काही त्याच्या गोष्टी खोट्या वाटत असतात. ते म्हणत असतात की तुझे आत्ताच्या आत्ता हे सर्व काही नाटकं बंद कर आणि इथून निघून जा. आता लगेच इथं सचिन म्हणत असतं, हा निघून जातो मी, पण मात्र मी आता माझ्या बायकोशिवाय आणि माझ्या बाळाशिवाय जगू शकत नाही. आता ह्या सर्व गोष्टी काही ह्या सर्वांना खोट्या वाटत असतात. मात्र आता इथे तो म्हणत असतो की अस्मी, मी सांगू का, तू जर मला बोलली नाहीस, मला माफ जर नाही केलं तर मी खाणं पिणं देखील इथे सोडून देईल. आता मरण आलं तरच बरं. आता सायली इथे म्हणते की सचिन भाऊजी असं काय अभद्र बोलू नका. खरं काय तेच बोलतोय मी सायली वहिनी. आत्तापासूनच मी आता अन्न पाण्याचा त्याग करतोय असं म्हणून खरं तर तो आता डोळे पुसतच इथून गेलेला असतो. हे सर्व काही त्याचे खरं तर नाटकच असतात. हे सर्व पाहून खरं तर इथे अस्मिता रडत असते. अस्मिताला खरं इथे सायली समजवते. मात्र घरच्यांना टेन्शन असतं की या सर्व गोष्टीमुळे तिच्या बाळावर काही परिणाम होऊ नये असं सर्वांनाच इथे वाटत असतं. आता दुसऱ्या बाजूला इकडे सुमन बेडरूममध्ये बसलेली असते. तिच्या शेजारी आता इथे प्रतिमा बसलेली असते. आता तितक्यातच इथे नागराज येतो. नागराज इथे म्हणत असतो की वहिनी, दादा कुठे गेला? तेव्हा लगेच प्रतिमा इथे म्हणते ते काहीतरी कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. आता इथे नागराज लगेच म्हणतो, तुला देखील कुठेतरी बाहेर जायचं होतं ना? तुला भाज्या वगैरे आणायच्या होत्या, तू संपल्यात असं म्हणत होतीस. आठवड्याभराच्या मार्केटमधून भाज्या आणायच्या असं म्हणली होतीस ना? तेव्हा लगेच प्रतिमा म्हणते, हो बरोबर आहे, पण मात्र सुमनला मी एकटी सोडून असं जाऊ शकत नाही. रविराज आले की मी जाईल आणि सुमनजवळ कुणीतरी असायला देखील हवं ना. तेव्हा लगेच नागराज म्हणतो, मी आहे ना, तू जा. तेव्हा मात्र प्रतिमा त्यांच्याकडे पाहते. तेव्हा लगेच म्हणतो, वहिनी तुझा आणखीही विश्वास नाही का माझ्यावर? एकदा माझ्याकडनं रागाने तिच्यावर हात उचलला. हे सर्व काही मान्य आहे मला, पण राग मात्र प्रेमापोटीच असतो का नाही? आणि हे सिद्ध झालं आहे की तिच्या किडनॅपिंगमध्ये माझा काहीही हात नाही. खरंच मी इतका नीच माणूस आहे का? आता मला तिच्या शेजारी बसून देखील द्यायचं नाही का? आता याची शिक्षा खरं तर मी जन्मभर भोगायची का? नागराज आणखी ते म्हणत असतो की बघ ना, सुमन किती शांत बसली गं. मी तिच्याजवळ बसलं ना, तिला आणखी शांत वाटेल. आणि खरं तर बायकोला नवऱ्याचा सहवास पाहिजेच ना गं. तू जा बिंदास, मी तिच्याजवळ बसन, तिची काळजी घेईल. सुमन, मी तुझ्यापाशी थांबलं तर चालेल ना? तेव्हा मात्र लगेच सुमनला विचार येतो की सायलीने काय सांगितलं होतं की आपल्याला त्यांच्या विरुद्ध एक तरी पुरावा मिळाला तोपर्यंत हे सर्व काही करावेच लागेल. तेव्हा ती लगेच म्हणते, वहिनी घरात असल्या की हे काही बोलणार नाही. त्यास आता तितक्यातच प्रतिमा देखील विचारते की तुला भाऊजी इथे थांबलेले चालतील ना गं? थोड्या वेळात मार्केटमध्ये जाऊन येते. तेव्हा मात्र सुमन इथे मान हलवत असते की हा ठीक आहे. तेव्हा नागराज पण इथे खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, बघ तिला पण चालतंय, तुझा बिंदास. आता इकडे सुमनसोबत काय होतं हे देखील इथे पाहण्यासारखंच आहे. आता दुसऱ्या बाजूला खरं तर सचिन येऊन गेल्यामुळे सगळेच इथे टेन्शनमध्ये आलेले असतात. आता इथे अस्मिता रडतच म्हणत असते की पाणी सोडण्याची धमकी देऊन गेला आहे सचिन. जणू काय माझीच चूक आहे. आता मी देखील त्याच गोष्टीची गिल्ट घेऊ बसू असं म्हणून खरं ती त्या रडत असते. आता इथे अर्जुन देखील तिला समजवण्याचा प्रयत्न करतो की या गोष्टीकडे तू लक्ष देऊ नको. आता इथे सायली देखील म्हणते की अशी मरणाची गोष्ट त्यांनी भरल्या घरात बोलायला नव्हती पाहिजे. आता इथे पूर्ण आजी देखील म्हणते की त्याच्या या बोलण्याचा काय परिणाम होईल त्याला काय माहिती. बेताल वागताना नाही विचार केला, आपल्या बायकोचं काय होईल, आपल्या लेकराचं काय होईल. आता इथे येऊन वाटेल ते बरं होतोय. खरं तर इथे सर्वच इथे टेन्शनमध्ये असतात. अस्मिता देखील इथे फार रडत असते. दुसऱ्या बाजूला इकडे खरं तर इथे खालीच बसलेली असते, डोक्याला वगैरे हात लावून. आता इतक्यातच इथे नागराज येतो. नागराज म्हणतो, सुमन मी तुझ्यासाठी जेवायला घेऊन आलो आहे, चल ये वरती, चल जेवायला आणले. जेवून सुमन तिथे उठत नसते, पण मात्र तो हाताला धरूनच खरं तर तिला वर बसवतो. आता ती म्हणत असते, तो म्हणत असतो की एका मुलीचं खरं तर भाग्य आज फळफळलंय. खुद्द नागराज किल्लेदार आज जेवण घेऊन तिला आलेला आहे. सुमन मात्र इथे फार घाबरलेली असते. ती घाबरल्याच्या ह्याच्यातच म्हणत असते की नकोय मला जेवायला. तो म्हणतो, नकोय तुला? अगं खुद्द मी घेऊन आलो आहे, माझ्या हाताने भरवतो मी, आयुष्यात पहिल्यांदा मी असं काहीतरी करतोय. चल धर हा घास
हा घास चिवूचा असं म्हणून खरं तिला इथे खाऊ घालत असतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे ते आता सर्व टेन्शनमध्ये तर असतातच. आता अस्मिता आणखी देखील इथे रडतच असते. तितक्या तिथं अश्विन आलेला असतो. अश्विन म्हणतो काय झाले नेमकं. तेव्हा सायली सांगते की तर सचिन आला होता आणि अस्मिताताईंनी जर त्यांना माफ नाही केलं तर ते अन्न पाणी सोडतील अशी धमकी देऊन गेले आहे. तेव्हा मात्र अस्मिताचा रडका चेहरा पाहून खरं तर आता इथे अश्विन जात असतो आणि तिला खरं तर जवळ घेऊन खरं ती आता त्याच्या गळ्यात पडूनच इथे अस्मिता रडत असते. ते म्हणत असतो की अस्मिताताई खरं तर तुला आता तुझ्या बाळाचा विचार केला पाहिजे, ह्या सर्व गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. तेव्हा मात्र ती उठते आणि रडतच पुढे जात असते. तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता तू थांब, रूममध्ये जाऊन देखील तू एकटीच रडत. तेव्हा मात्र इथं पूर्ण आजी म्हणत असतात की आपलीच चूक आहे, अस्मिताचं लग्न जमवताना आपण जरा आणखी विचारपूस करायला हवी होती, ह्या सर्व काही गोष्टी आता झाल्याच नसत्या. तेव्हा अस्मिता इथे म्हणत असते की अगं सचिन असा नव्हता पहिला, माझ्यावर खूप प्रेम करायचा, मात्र या 4-5 महिन्यात सर्वच काही बदललं आहे असं म्हणून खरं तर ती आता इथे रडायला लागलेली असते. आता खरं इथे सायली तिला समजवण्यासाठी जाते आणि खरं आता अस्मिता सायलीच्या गळ्यात पडूनच इथे रडत असते. अस्मिताची ही अवस्था पाहून खरं तर अजून इथे फार चिडतो. तो म्हणतो सचिन जर परत आला ना मी आता त्याच्यावर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेनच करणार आहे. इथे अश्विन देखील इथे म्हणत असतो की या सर्व गोष्टीचा परिणाम आपल्या अस्मितावर होत आहे, तिच्या बाळावर होत आहे, हे सर्व कधी थांबणार. इथे अर्जुन म्हणत असतो की मी हे सर्व थांबेल, मी आत्ता त्याच्या घरी जातो आणि त्याला चांगलीच अद्दल घडवतो. तेव्हा मात्र अश्विन म्हणतो थांब दादा, मी देखील तुझ्यासोबत येतो. खरं तर या सर्व गोष्टीचा मला खूप राग येतोय. आता अस्मिताची ही अवस्था मी पाहू शकत नाही, चला आपण त्याला चांगलीच अद्दल घडवूया असं म्हणून खरं तर हे दोघे आता इथे निघालेले असतात. तितक्यातच आता पूर्ण आजी ह्यांना थांबवते. थांबा दोघे देखील, काय होईल तुम्ही तिथे जाऊन आणि काय करणार तुम्ही. तो परत हात जोडून माफी मागणार की मी आता परत माझ्या हातून असं काही होणार नाही, मला माफ करा. काय होणार, काय सिद्ध करणार तुम्ही. तेव्हा मात्र ह्या सर्व गोष्टी पाहून खरं अस्मिता इथे फार रडायला लागलेली असते. पूर्णाजी परत म्हणत असते की खरं तर आपल्या घराचं वातावरण आधीच गढूळ झालेलं आहे, आधी अस्मिताची डिलिव्हरी सुखरूप होऊ जाऊ दे, मग ठरवू आपण काय करायचं, अशी आता इथे पूर्णाजी म्हणलेली असते. आता सर्वच इथे खरं फार टेन्शनमध्ये असतात. अस्मिता देखील नागराज इथे सुमनला खाऊ घालत असतो. आता पहिला घास तर झाला, आता दुसरा घासाला म्हणत असतो हा घास काऊचा आणि तिसरा घास खरं तर इथे खूप रागात चेहरा असा भयान करत तो म्हणत असतो की हा घास कुणाचा, तर हा घास आता नागराजचा असं म्हणून खरं तर तो हसत असतो आणि तिच्या रागातच तोंडात घास कोंबल्यासारखाच इथे करत असतो. ती नको नको म्हणत असते, मात्र तो म्हणत असतो की असं कसं चालेल, जेवाय तर लागणारच ना, इतक्या दिवस वडापाव खात होतीस, आता तुझ्या आवडीचं जेवण आहे, खायला तर लागणारच असं म्हणून खरं तर तिच्या तोंडात आता घास हा कोंबतच असतो. नागराजचं हे सर्व बोलणं ऐकून खरं तर ती आता इथे विचारत असते की मला काहीतरी करावंच लागेल. ती लगेच म्हणते की तू तेच होतास का दरवाजात, तूच माझे हात बांधले होतेस ना, तूच माझे पाय बांधले होतेस ना, तोंडात बोळा, अंधार अंधार असं म्हणून खरं तर ती आता इथे ओरडत असते. आणि तिथं घाण्यारडा आवाज, तूच होतास ना तू. आता त्याच्याकडे बघून खरं तर म्हणत असते तूच होतास ना. तेव्हा मात्र तो म्हणतो काय मी होतो, हां मी होतो का, काय अवस्था झाली सुमन तुझी. तेव्हा तिची बडबड सुरूच असते की मला खोलीत नेलं, तिथं मला बांधलं, तूच होतास ना तो. लगेच तो म्हणतो हां मीच होतो, पण तुला तर काहीच आठवत नाही, तू तर तिथनं सुटूस तर वेडी झालीस, तुझ्या डोक्यावर परिणाम झाला. हा मीच केलं तुला किडनॅप, हा मीच हात बांधले तुझे, मीच तुला बांधून ठेवलं होतं, मी कुठं बांधलं तुला पण. तेव्हा ती लगेच म्हणते मी विसरले, हा विसरली. खरं तर नागराज इथे तिला हसत असतो तिची ही अवस्था पाहत. खरं तर हा नागराजला हे सर्व काही माहीत नसतं. सुमन मात्र इथे फार चांगली ॲक्टिंग करत असते, फार चांगलं काम करत असते. खरंच ती ॲक्टिंग मस्त अशी करत असते, कारण की नागराजला तिच्यावर इथे थोडाही संशय आलेला नसतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे सायली खरं तर टेन्शनमध्ये असते, सायली देखील आणि त्या अर्जुन देखील. सायली ते म्हणत असते की खरंच अस्मिताताईंना कसं समजावं, ह्या दिवसात खरं तर किती छान वाटत असतं, किती आनंदाचे हे दिवस असतात, मात्र त्यांच्या नशिबात हे काय. आता अर्जुन देखील म्हणतो की तिच्यासोबत असं कुणीतरी पाहिजे, ते 24 तास तिच्यासोबत राहील आणि तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करेल. आता मी देखील घरीच राहण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तिला आनंदात कसं ठेवायचं हे देखील आपण पाहू शकतो. मग आजच्या पुरतं एवढंच. आता पुढील भागात आपण इथे पाहणार आहोत की ते नागराज म्हणत असतो की हा मीच आहे जो तुला आणि मेहपतला किडनॅप केलं होतं आणि 22 वर्षापूर्वी जो रविराज आणि प्रतिमाचा ॲक्सिडेंट घडून आणला त्याचा मी मास्टर माइंड मीच आहे. हां सांग तू सर्वांना जाऊन, कोण विश्वास ठेवीन तुझ्यावर, सांग बरं सर्वांना जाऊन. आता हे सर्व काही खरं तर सुमननी रेकॉर्ड वगैरे केलेलं असावं, कारण की हे सर्व काही
आहे रेकॉर्डिंग आता सायली आणि अर्जुनकडे गेलेली असते. हे सर्व बघून खरं तरी हे फार थक्क झालेले असतात. मात्र आता काही खरं नाही असं वाटत आहे. आता सायली आणि अर्जुन नेमकं कोणती ॲक्शन घेतात हे देखील पाहण्यासारखं. खरं तरी ते सायली आणि अर्जुनचा आणि सुमनचा प्लॅन सक्सेस झालेला आहे असं तरी ते वाटत आहे. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.